चले साहेब, आज तुमचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे ते महापालिका आयुक्त यांना भेटण्यासाठी आले होते. काय चर्चा झाली तुमच्या गावात? सगळ्या गोष्टी सांगायला हव्यात का? हो. जनरली राज ठाकरे साहेब आमचे कोणी नवीन आयुक्त बसले, मग ते पोलीस कमिशनर असोत किंवा महानगरपालिकेचे कमिशनर असो, ते प्रथेप्रमाणे प्रत्येक वेळेला नवीन कमिशनरला येऊन शुभेच्छा द्यायला येतात. त्याप्रमाणे ते शुभेच्छा द्यायला आले होते. मला वाटतं की त्या व्यतिरिक्त असं कोणतं निवेदन किंवा काय असं काही घेऊन आले नव्हते. आणि मग ओघाने त्यांनी मग ट्रॅफिकचा आणि पार्किंगचा विषय चर्चेत आला होता. परंतु सातत्यानं मुंबईकर जे आहेत ते आपल्या वेगवेगळ्या समस्या घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडे जात असतात. ह्या सगळ्या समस्यांच्या संदर्भात काही चर्चा झाली का? कारण की मुंबईत नाही, मी म्हटलं ना तुम्हाला की केवळ त्या भिडे मॅडमना शुभेच्छा द्यायला ते आले होते आणि ओघाने फक्त ट्रॅफिक आणि पार्किंगच्या विषयावर चर्चा झाली. खरं तर याआधी सुद्धा वाहतूक कोंडी आणि पार्किंग मुद्दा राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्याच्यानंतर सध्याचं जे त्या चर्चेमध्ये तो धागाही पकडून राजसाहेब त्या भिडे मॅडमशी बोलले नेमकं काय म्हणतात की मी ह्या विषयात या अगोदर मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांनाही भेटलेलो आहे. हा विषय त्यांच्याकडे मांडला आहे, तसा तुमच्याकडेही मांडतोय. याच्यावर एखादी चांगली छान पॉलिसी होणं गरजेचं आहे, जेणेकरून नागरिकांना ट्रॅफिक मुक्त मुंबई करून देता येईल. पायलट प्रोजेक्ट म्हणून 1-2 विभागात तुम्ही राबवा सुरुवातीला, आणि मग त्यानंतर संपूर्ण मुंबई, ठाण्यात, नाशिक जिथे जिथे वापरता येईल तिकडे मग महाराष्ट्र सरकारने वापरावा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष कार्यालयात सुद्धा राज ठाकरे आले होते. शुभेच्छा सर्व नगरसेवकांना दिलेल्या. तुम्ही गट नेते म्हणून काय भावना? अरे हा काय प्रश्न झाला? माझ्या पक्षाचे अध्यक्ष जर पक्ष कार्यालयात येत असतील तर साहजिकच आहे, आम्हाला आनंदच होणार ना. तुमच्यासोबत मित्रपक्षाच्या कार्यालयात सुद्धा ते गेले होते. त्यांनी राज ठाकरे साहेब आल्यानंतर त्यांनी एक रिक्वेस्ट केली, विनंती केली की आमच्या इकडे चला. मग राजसाहेब तिकडेही गेले, त्यांनाही शुभेच्छा दिल्या. विशेष काय कानमंत्र देण्यात आले आहेत? काही कानमंत्र वगैरे आम्हाला शुभेच्छा दिल्या. छान चांगलं काम करा. तुम्हाला ट्रेनिंग हवी असेल तर आपण ट्रेनिंग देऊ. अशा साधक बाधक गोष्टी झाल्या. महापालिकेच्या अर्थसंकल्पावर सभागृहात चर्चा सुरू आहे, पण मागच्या 2 दिवसात गदारोळ पाहायला मिळाला होता. बाळासाहेब ठाकरे संदर्भातलं भावनिक राजकीय वातावरण करण्याचा प्रयत्न झाला. तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतात का? तुम्ही ते सगळं वक्तव्य ऐकलं आहे? मी उपस्थित होतो ना, काल होतो मी उपस्थित. काय होतं, अर्थाचा अनर्थ करून जर सभागृह चालूच द्यायचं नसेल आणि उगाच गदारोळ करायचा असेल तर त्याला काय अर्थ नाही. कारण काय, बरेचसे 60% त्यापेक्षा जास्तही सदस्य जे आहेत फर्स्ट टाइम आलेले आहेत, फर्स्ट टाइमर आहेत. आणि मग अशा नवीन सदस्यांसमोर आपण नेमका काय आदर्श ठेवतोय, हा मला वाटतं सगळ्यांनी विचार करायला हवा. किशोर पेडणेकरांनी काय वक्तव्य केलं ते तुम्ही ऐकलं का? त्यांनी काही चुकीचं वक्तव्य? नाही, मी स्पष्ट असं काही मला ऐकलं असं म्हणता येणार नाही. कारण त्या असं म्हणतायत की बाळासाहेबांचे विचार कोणी विकत घेऊ शकत नाही. जर ते असं जर त्या म्हणाल्या असतील तर त्यात काय गैर आहे. पण ते नेमकं काय बोलल्या आणि विरोधकांनी म्हणजे सत्ताधाऱ्यांनी जे काय ऐकलं त्याच्यावर तो गदारोळ झाला. महापौरांनी थेट माफी मागायला सांगितली, पण ताईंनी नकार दिला. तर त्यांचं म्हणणं असं, मी जी गोष्ट बोललेच नाही त्याच्यावर मी माफी का मागायची. तर तो तसा स्टँड होता त्यांचा. दुसरीकडे प्रकाश जावडेकर यांनी सुद्धा शंड असा शब्द. हा, मग तेच आहे. कसं आहे, काल जो गदारोळ झाला, सुरुवात झाली असेल समजा आमच्या किशोरीताईंपासून, परंतु किशोरीताईंनी काहीतरी सभागृह शास्त्राच्या विरुद्ध शब्द वापरले असा जो काय आरोप होता. पण मला एक सांगा, चर्चेच्या दरम्यान नंतर जो गदारोळ झाला त्या गदारोळामध्ये अनेक सत्ताधारी सदस्यांनी देखील चुकीचे शब्द वापरले. मग तुम्हाला नीतिमत्ता ही सगळ्यांना सारखी असायला हवी. त्यांनी जर तुम्ही नीतिमत्तेचे धडे समोरच्याला देत असाल तर त्याची अंमलबजावणी किंवा त्याचा प्रत्यय तुमच्याकडूनही आला पाहिजे ना. तो येताना दिसत नव्हता काल. या सगळ्यात वॉटर मीटर गटार हे जे महत्वाचे प्रश्न आहेत त्याच्यावर चर्चा अद्याप सुरू झालेली नाही. अर्थसंकल्प मंजूर करायचा 30 तारखेला. नाही, आज सुरू झालेली आहे. आज सकाळी आमचे 66 क चे 3-4 प्रस्ताव होते. त्याच्यानंतर अंकित प्रभू बोलले, आता दुसऱ्या कोणीतरी एक महिला नगरसेविका त्या बोलतात. नाही, आज सुरळीत चालू आहे कामकाज. तर अशोक खरात प्रकरणात आता त्यांचे जे जवळचे सहकारी आहेत जितेंद्र शेळके यांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झालेला आहे. सातत्यानं अशोक खरात यांचा देखील एन्काउंटर होईल किंवा त्यांना ते आता तो मुद्दा कसा आहे, कळीचा मुद्दा आहे की अपघात आहे की घात आहे, घातपात आहे. हा तपासाचा भाग आहे. आता त्याच्यावर मी काय भाष्य करणार, चौकशी अंती कळेल. कालचा गदारोळ झाल्यानंतर आजपासून पालिकेचं लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू केलं जाणार होतं.
हो, पण ते काय जादूची काडी फिरवल्यासारखं लगेच होऊ शकत नाही ना. त्याला ती तशी यंत्रणा सेटअप बसवायला लागेल, त्याला वेळ लागेल ना त्या गोष्टीला. या अधिवेशन नाही, पुढच्या अधिवेशनापर्यंत तरी ते त्यांनी करावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.